राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या फिरत्या नारळी सप्ताहाला आज माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघामध्ये हा नारळी सप्ताह होतोय आणि त्यामुळे या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी धस आणि मुंडे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे। सकाळी 11 वाजता धनंजय मुंडे हेलिकॉप्टरद्वारे पिंपळनेर इथं दाखल होणार असून नारळी सप्ताहामध्ये उपस्थित राहतील। सप्ताहाचा समारोप भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं होणार आहे। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे सार्वजनिक व्यासपीठावर काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। तर धनंजय मुंडे यांच्या भाषणासह सुरेश धस यांच्या उपस्थितीकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिक अपडेट जाणून घेऊयात। विकास माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, हे व्यासपीठ जरी आध्यात्मिक असलं तरी त्याभोवतीचं वलय मात्र राजकीय आहे। धनंजय मुंडेंचं येणं, सुरेश धस यांची उपस्थिती, आज काय काय घडेल, काय अपडेट्स आहेत? नक्कीच भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची आज सांगता होणार आहे। या ठिकाणी महंत नामदेव शास्त्री यांच्या उपस्थितीमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे आणि हेच कीर्तन ऐकण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती देखील असण्याची शक्यता आहे। पहिल्यांदाच देशमुख हत्या प्रकरण झाल्याच्या नंतर हे दोघेही नेते जे आहेत ते एकाच व्यासपीठावरती येण्याची शक्यता आहे। सुरेश धस यांच्या मतदारसंघामध्ये मागील 7 दिवसांपासून हे कीर्तनची जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं होतं। हा सप्ताह जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता आणि याच सप्ताहाची सांगता जी आहे ती आज होणार आहे आणि याच सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी हे दोघेही नेते जे आहेत ते एकाच व्यासपीठावरती देखील येण्याची शक्यता आहे। त्यामुळेच या सप्ताहानिमित्त हे दोघेजण एकत्र असल्यानं अनेकांच्या नजरा याकडे लागलेल्या आहेत। धनंजय मुंडे यांचं देखील भाषण या ठिकाणी होणार आहे। साधारण 11 वाजता धनंजय मुंडे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पिंपळनेर या ठिकाणी दाखल होतील। त्यानंतर जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरती ते पोहोचतील आणि नंतर हे कीर्तन झाल्याच्या नंतर ते प्रत्येक वर्षी जे आहेत ते जे काही भाविक असतात त्यांना ते मार्गदर्शन करत असतात, त्यांच्याशी संवाद साधत असतात। त्यामुळे धनंजय मुंडे यांचं या ठिकाणी भाषण देखील होणार आहे। त्याबरोबरच सुरेश धस यांची देखील उपस्थिती इथे असणार आहे, कारण की त्यांच्याच मतदारसंघामध्ये हा सप्ताह जो आहे तो मागील 7 दिवसांपासून झालेला आहे। भगवानगडाच्या 91व्या नारळी सप्ताहाचं हे आयोजन जे आहे ते या ठिकाणी झालेलं होतं। मात्र या सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी हे दोघेही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं अनेक चर्चांना उधाण देखील आलेलं आहे आणि या दोघांमधून नेमकं काय बोललं जातं याकडे निश्चित लक्ष असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।